वेलकम बॅक टू आपला यूट्यूब चॅनल मोटोलिक आरजी. आणि मी सकाळी 6 वाजता निघालो आहे नवीन मिशनवर. आणि मिशनची सुरुवात आपण आता रिक्षात बसून केले. और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती. रिक्षा मात्र तुरलपर्यंत होती आणि तिथून मी बसलो साखरपा बसमध्ये, कारण माझा डेस्टिनेशन आहे कोल्हापूर. फर्स्ट टाइम एस टी महामंडलसोबत मी चाललो आहे. एस टी महामंडलच्या बसमधून मजा घेत चाललो आहे कोल्हापूरला. कोल्हापूरमध्ये काम होतं, वैतागून बसलो होतो. आज कुठे ट्रॅव्हल करायचं नाही बाईकने असा डोक्यात विचार करून फर्स्ट टाईम एवढ्या लांब मी चाललो आहे. कधी येईल संगमेश्वर हा विचार करतोय, कारण जोराची भूक लागली. घरात काहीच खाल्लं नव्हतं. तर तेवढ्याच उतरलो संगमेश्वर स्टँडला आणि खाण्यासाठी काहीतरी घेण्यासाठी मी चाललो हसत केलं. तेवढ्याच बस कंडक्टरने सिटी मारली आणि मी पुन्हा माझा मूड खराब करून धावत येऊन आतमध्ये बसलो. असं वाटलं होतं की यार अजून 2 मिनटं थांबला असता तर वाईट झालं नसतं. आणि तेवढ्यात मी वरती आल्याच्या नंतर मला भेटली साईड सीट. ते पण माझ्या साईडला बसलं एक अंकल. त्यात पण माझा दिमाग खराब झाला. आता मी काय करू कोल्हापूर जाईपर्यंत, पण ही बस साखरप्यापर्यंत आहे म्हणून मी टेन्शन मुक्त आहे. आणि फायनली काका अर्ध्या वाटेत उतरल्याच्यानंतर माझ्या चेहऱ्यावर खुशी तर जास्त होती. आता इथून मी देवरूखपर्यंतचा प्रवास विंडोच्या मस्तपैकी साईडने करू शकतो. देवरूख काय तर मी साखरप्यापर्यंत जाऊ शकतो. आणि असाच मी बाहेरचा नजारा व्ह्यू मस्तपैकी मजा घेत पाठी बसून एन्जॉय करतो आहे एकटा. तर तेवढ्यातच आता आपण पोचणार आहोत. आणि पोचलोही देवरूख डेपोमध्ये. देवरूख डेपोमध्ये पोचतोच तर मला शॉनभाई दिसला आणि तसंच मी अजून पुढे आलो बसमधून. आता इथे बस लागेल आणि काही जरा मी फ्रेश वगैरे होऊन मस्त की पुन्हा माझ्या बसमध्ये येऊन माझ्या सीटवर बसणार. खाली उतरल्याच्यानंतर मला इतकं काहीच पसंत आल्याच्यानंतर मी विचार केला की साखरप्यात जाऊन आपण नाश्ता करूया. आणि तसाच मी परत्या पावलांमधून पुन्हा एकदा पाठीमागे फिरलो आणि माझ्या रथामध्ये बसायला सुरुवात करतो. आणि माझा रथ इथं उभा असल्यामुळे तर गाडीच 2 मिनटात सुटणार होती. तर मी पुन्हा माझ्या जाऊन सीटवर बसतो. सीटवर बसून गप्प एकदम स्वतः सेट होऊन बसलो. आता गाडी सुटायची वाट बघूया. गाडी सुटायची वाट बघितल्यानंतर गाडी तर सुटली आहे आणि मी माझ्या साईडला अजूनपर्यंत कोण नाही आलं. कोण कंपनी द्यायला नाही. शांतपणे पाठी एकटा बसलो आहे आणि नजारा मजा घेतो एकदम बाहेरच्या व्ह्यूची. हा आहे साखरप्याचा घाट. तर इथून थोडं असं ऊन माझ्या चेहऱ्यावर पडायला लागलं. जरा बरं वाटते, पण थंडी अजून नाही म्हणून मी डोक्यात घातलं आहे विंटर कॅप. थंडी तर भरपूर आहे. ऊन आलं तरी थंडी लागते आणि तरी मी बाहेर मस्तपैकी नजारा बघतो आणि त्याची मजा घेतो. विचार करतो की साखरप्यातून बस चेंज केल्याच्यानंतर मलाही अशी सीट भेटेल काय परत. पण जाऊ दे, आत्ताचा व्ह्यू आणि मजा घेत साखरप्यापर्यंत रे आपण आता पोचूया. तर तेवढ्यातच साखरप्याच्या मार्केटमध्ये पोचलो आणि साखरप्याचा मार्केट अजून खुल्ला होता. माझे 12 वाजले होते. तर अशी गाडी चालत करत मी पुन्हा बोललो आणि माझा मोबाईल परत बाहेर पडला. तर मी काय हा विचार करत पुन्हा मी माझा हातामध्ये घेतला आणि इकडे तिकडे बघून विचार करायला लागलो की अजून फुललं आहे नाही, मी खाणार काय. बघूया काय होईल ते होईल. आणि आपली साखरपा डेपोमध्ये एंट्री झाली. साखरप्यापर्यंत प्रवास संपला. आता इथून बस चेंज करायची आहे म्हणून येऊन बसलो बसची वाट बघत. बस इथे मी माझा शूट करायला सुरुवात केली. साईडला बसलेल्या माणसांची रिएक्शन जरा वेगळी होती. काय करतोय जाऊ दे. आणि इथून गेलो मी नाश्ता केला. नंतरला मला आठवलं की अरे तुम्ही स्क्रिप्ट घेतली नाही, कारण भूक एवढी लागली होती की डोकं माझं चाललंच नाही. तेवढ्यातच बस आली आणि बसमध्ये गर्दी उतरायला भरपूर होती. आणि मला बघू शकता एवढ्या गर्दी सीट भेटली ती पण लास्टची. ती सीट मिळाली की आधीच रुमाल कोणतरी ठेवला होता, त्यामुळे मला परत पाठी बसायला. आत्ता काय करू, इथपर्यंत प्रवास करायचा आहे मला कोल्हापूरपर्यंत. अजून भरपूर प्रवास बाकी आहे आणि मी लास्ट सीटवरून करू. अरे यार मनका तुटून हातात यायचा हा विचार करून मी कप शांत बसलो. पण पुन्हा विचार केला एक सीट पुढे खाली होती म्हणून मी आलो इथे. आणि माझ्या साईडला काका होते ते मात्र शांत. खिडकी वगैरे बंद करून त्यांना जात होती थंडी. मला त्यांनी विंडो खोलून अजिबात दिली नाही. मी शांतपणे बसणं होता. इथून थोड्याच वेळात आंबाघाटमध्ये आलो आणि हा आंबाघाटचा नजारा मी न विंडो खोलता शूट केला. वा मजा येते, पण मी आहे आतमधल्या सीटला. काय मजा घेणार मी.
वाकून वाकून बघायला लागते मला. जाऊ दे, हेच काय. पण तुम्ही बघू शकता की आंबा घाटाचा नजारा, तो पण बसमध्ये जितका दिसतोय तितका बघा आणि खुश हो. आंबा घाटाचा टॉप व्ह्यू आणि मला हा शूट करायचा, त्यासाठी मी बोलत ना की विंडो ओपन करते, तरी माझ्याकडे डोळे मोठे करून बघितले. पण जाऊ दे, बॅड लक. त्यामुळे मी मोबाईल बॅगमध्ये ठेवला आणि झोपून गेलो. झोपून उठल्यावर बघतो तर मी आलो, पोचलो पण मलकापूरला. आणि मलकापूरला पोचल्यानंतर आत्ता मला पाहिजे पाणी, म्हणून मी उतरलो खाली. आणि यार बाकीचा शूट राहिला म्हणून डोक्याला हात लावून आता काय करणार. तर मी आहे मलकापूरचा बस डेपो आणि आपली ही आहे बस. आता जातो आणि जरा थोडा पाणी मारतो, कारण झोपून उठतो. फ्रेश होऊन आल्याच्या नंतर फ्रंट व्ह्यूला आलो आणि ते बघतो की एवढा मोठा बस स्टँड, बापरे. त्याच्यामुळे ते क्रिकेटचं मैदान होऊन जाईल. आणि विचार केला तर आमचा संगमेश्वर, अरे कुठून सुरू होतं आणि कुठे संपतं हे समजत नाही. आणि मलकापूरला किती मोठा स्पेस. थोडा पुढे आलो आणि शॉन व्हाय गरम होते म्हणून खूप झोपला होता. मला इग्नोर केला. तसाच मी पुढे आलो आणि पाण्याची बॉटल घेऊन आलो. तर परत येऊन मी बसलो बसमध्ये बसलो, थोडा परत झोपलो आणि झोप पूर्ण माझी झाली व्यवस्थित. आणि आत्ता मी काही 5 ते 10 मिनटात पोचणार आहे कोल्हापूरला. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.